बीड जिल्ह्यातील केज तालुका आणि तिथलं मस्साजोग गाव हे मागच्या 3.5 महिन्यांपासून चर्चेत आहे। बीडच्या याच मस्साजोग इथल्या अवादा कंपनीच्या पवनचक्कीचं 13 लाख रुपयांचं साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार घडला। यावेळी त्या ठिकाणी असलेल्या अभिजित दुनघव, आकाश जाधव या दोघांना त्यांच्याकडीलच चादर वापरून हातपाय बांधून ठेवलं आणि साहित्य चोरून नेलं। दरम्यान गेल्या काही दिवसातील ही चोरीची दुसरी घटना असून आता अशा घटना टाळण्यासाठी अवादा कंपनीनं सुरक्षा रक्षक तैनात केले। दरम्यान बीडच्या मस्साजोग येथील अवादा कंपनीला MSFची सुरक्षा पुरवली आहे। 25 जवान दिवस रात्र सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत। तर अवादा कंपनीच्या मुख्य प्लांटसह पवनचक्की उभारण्याच्या ठिकाणी सुद्धा पेट्रोलिंग होणार आहे। आकाच्याच लोकांनी जाऊन हे चोऱ्या करायच्या। आता पाय बांधल्याच्या नंतर तो सुरक्षा रक्षक काय करणार? आणि एवढे मोठे अजूनही बघा, या लोकांना डोकी जागेवर नाही येते यांची। हे असंच एका दलित समाजाच्या वॉचमनला मारहाण करण्याच्या नादातच एवढी मोठी घटना घडलेली आहे खंडणी प्रकरणामध्ये, तरी सुद्धा अजून डोके जागेवरती यांची नाही आहेत। हे अजूनही माझं मत आहे की आकाच्याच कोणीतरी सहकार्याचे हे बघा, आता 2-4 दिवसात ते आरोपी सापडतील।